विधानसभेत आज ई वाहनांच्या टोल संदर्भात चर्चा झाली आहे। दरम्यान पुढील 8 दिवसात ई वाहनांना पूर्णतः टोल माफी द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत। ज्या पद्धतीने टोलवाले वागतात लोकांबरोबर, म्हणजे जास्त पैसे वसूल करतात, शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच, हे काही सोडायचं नाही, पण याचं हे टेंडर रद्द करणार का? ईव्हीचा फास्ट टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टम मध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडून टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल। नाही मंत्री महोदय, गंभीर विषय, राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं। राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ। आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत। त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकल कडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये, एक। आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी। आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील। सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात। तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, सांगितलं ना 8 दिवसात। जसं आणि जो टोल वसूल केला गेला आहे GR निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशी आपण परत द्यायची व्यवस्था करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।